सांगत होते ना तुम्हाला, पाठवून द्या तिला अलिबागला, पण नाही ऐकलं तुम्ही माझं. अहो आता तरी ऐका. ए बाई, तू आता माझं ऐक जरा. तिला काहीही बोलू नकोस. पोलीस स्टेशनला जाईन तेव्हा कळेलच सगळं. मनू काहीतरी चुकीच्या कारणाने तिथे अडकली असावी. आता नेमकं काय ते मलाही माहिती नाही. ती स्वतः इतक्या धक्क्यात होती की मी तिला काहीच विचारलं नाही. पण मिस्टर देसाई, मनूच हे सांगू शकेल की ती तिथे का आणि कशी गेली. स्वतःची लाज विकाविषयी का वाटली तुला? कारण दुसरं काही विकण्यासारखं नव्हतंच माझ्याकडे. लाज वाचवण्यासाठीच लाज विकावी लागली. आता उरली कुठे लाज? तुलाच तुझी लाज नाही वाटत? आपल्या नजरेत लाज गेली काय आणि राहिली काय काही फरक नाही पडत. जगासमोर अब्रूचे धिंडवडे नको निघायला म्हणजे मिळवलं. आणि खरं सांगू का, माझ्याकडे जगण्याचा याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. जोपर्यंत मनू स्वतःहून काही सांगत नाही तोपर्यंत तुम्ही काहीही विचारू नका. मी बोलेन तिच्याशी. मला बोलायचंय तुमच्याशी. पण इथे नाही. म्हणून मी काहीही केलेलं नाही. त्याच्या बाबतीत जे घडलं ते अत्यंत वाईट आहे. माझा तुमच्यावर विश्वास आहे की नाही मला खरंच माहिती नाही. कारण माझ्या विश्वासाचा खून केलाय मंगेशनी. फोटोज दाखवून आता तो मला ब्लॅकमेल करतो. त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाची अशी परतफेड केली त्यांनी. मला जिवंतपणे मरण देऊ. अमानुष आहे. त्याला शिक्षा व्हायला हवी. येऊ मी येतो ना सोडायला. नाही नको. तुम्ही आलात तर उगाच काकू 1000 प्रश्न विचारेल. ओके. आज मी जे मनू, आज तू जे काही सांगितलंस तेवढं पुरेसं आहे. पुढचं आपण नंतर बोलूया. तू खूप थकली आहेस. टेक रेस्ट. आणि मनू, अजिबात काळजी करू नकोस. यातलं कोणाला काहीही कळणार नाही. आणि काही अडचण आली, मदत लागली तर मला फोन कर.